नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी. सुरुवातीला मोठ्या राजकीय बातम्या. कल्याणमध्ये निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचं कार्ट समोर होतं. पैसे ओतले, साध्या कार्यकर्त्याला पाडण्यासाठी पंतप्रधान आले. मात्र शिवसैनिकांनी 4 लाख मतं दिली. उद्धव ठाकरेंची श्रीकांत शिंदेंवर सडकून टीका. मुख्यमंत्र्यांचं काय त्याला म्हणायचं पण एक लक्षात आणखीन घ्यायला पाहिजे की प्रचंड पैसा होता, सगळी यंत्रणा वापरली, साध्या एका शिवसेना कार्यकर्त्याला पाडण्यासाठी देशाच्या पंतप्रधानाला तिकडे यावं लागलं. मुलाशी काय भिडता, बापाशी भिडा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर. हिऱ्याच्या पोटी गारगोटी जन्माला आली. ठाकरेंवर टीकास्त्र. त्या पायाखालची वळ सरकली आहे म्हणून त्यांच्या छातीत माझ्या लाडक्या बहीण लाडकी भरली धडकी त्यांच्या हे सगळे हे अशी परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे अरे बापाशी भिडाना, लहान मुलाशी काय भिडताय. कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला धक्का. माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश. कल्याण डोंबिवलीच्या 7 माजी नगरसेवकांचा देखील उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. आता बस झालं. छत्रपतींच्या नावानं राजकारण यापुढे चालू देणार नाही. अरबी समुद्रातील शिवस्मारक पाहणीनंतर संभाजीराजेंचा सरकारला इशारा. शिवाजी महाराजांचं नाव नुसतं राजकारणासाठी वापरायचं आणि आपला मताचा जोगवा पुढे ठेवायचा लोकांच्या जनतेच्या समोर आणि मतं मिळवायचे, हे आता कदापित चालून द्यायचं नाही, हे मी निर्धार केला. सरदार वल्लभभाई पटेलांचं स्मारक झालं, मग छत्रपतींचं स्मारक अजून का उभं राहिलं नाही? अरबी समुद्रातील शिवरायांच्या स्मारक प्रकरणावरून संभाजीराजेंचा सरकारला सवाल. संभाजीराजेंसोबत उदयनराजेंनी देखील मुंबईला यायला हवं होतं. शिवरायांच्या स्मारकासाठी मुंबईमध्ये येणाऱ्या वंशजांच्या आम्ही पाठीशी. अरबी समुद्रातील स्मारकावरून राऊतांचा निशाणा. ज्या ठिकाणी स्मारक करायचं होतं ती जागा मीच हुडकून काढली होती. सरदार पटेलांच्या पुतळ्यापेक्षा महाराजांचा पुतळा लहान करण्याचं काम सरकारनं केलं. जयंत पाटलांची समुद्रातील शिवरायांच्या स्मारकावरून सरकारवर जोरदार टीका. सरकार आलं आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापेक्षा देशात कुठलाही उंच पुतळा होऊ नये असं कदाचित त्यांच्यात ठरलं असेल. अलर्ट रहा, कधीही ब्रेकिंग न्यूज मिळू शकेल. नीलम गोरे यांचं सोलापुरात सूचक वक्तव्य. राजकारणामध्ये कधी कोण काय भूमिका घेईल सांगता येत नाही. नीलम गोरे यांची सूचक टिप्पणी. माणसाचे खूप बदल होत आहेत राजकारणामध्ये, त्याच्यात मी म्हणून कुठलाही निष्कर्ष करत नाहीये, पण सांगते तुम्हाला अलर्ट राहा. तुम्हालाच ब्रेकिंग न्यूज देण्यासाठी खूप धावपळ होते असं मला वाटतं. 27 वर्ष सत्तेमध्ये असलेल्या रामराजेंना जयकुमार गोरे यांच्या नावानं रडण्याची वेळ आली आहे. सत्तेमध्ये असून लोकसभेला महायुती विरोधात काम केलं. करारा जवाब मिलेगा और वो भुगतना भी पडेगा. आमदार जयकुमार गोरेंचा रामराजेंना इशारा.